महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. इंस्टाग्रामवरील प्रेम संबंधांचा दुर्दैवी शेवट. प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या करून प्रियकराची आत्महत्या. प्रेम त्रिकोणाचा रक्तरंजित शेवट. चोपडा तालुक्यातील अकुलखेडे येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला. सोशल मीडियावरून जोडलेल्या प्रेम संबंधांचा शेवट थेट रक्तरंजित हत्याकांडात झाला. प्रेयसीची गावठी पिस्तुलातून गोळी झाडून हत्या केल्यानंतर प्रियकरानेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकुलखेडे येथील जगदीश काशीनाथ पाटील यांच्या राहत्या घरी त्यांची पत्नी अनिता जगदीश पाटील वय 30 व देवा सुरेश धनगर या वय 26 राहणार भामपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे दोघे रक्ताच्या थरोळ्यात आढळून आले. सकाळी 10:30च्या सुमारास पाटील दाम्पत्याची मुलगी शाळेतून परत असता तिने घरात दोघांचे मृतदेह पाहिले. हा भीषण प्रकार पाहून तिने हंबरडा फोडत शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार अनिता पाटील व देवा धनगर यांचे सोशल मीडिया विशेषतः इंस्टाग्राम व फेसबुकच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळले होते. गेल्या काही दिवसांपासून अनिता वेळ देत नसल्याच्या कारणावरून दोघांत वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी देवा धनगर अकुलखेडे येथे आला होता. त्याने अकुलखेडा रस्त्यावरील खेतेश्वर स्वीट मार्टमधून मिठाईचा डबा घेतल्याची माहिती समोर आली आहे. घरात दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचं रूपांतर भांडणात झालं. संतापाच्या भरात देवा धनगर याने गावठी पिस्तुलातून अनिताच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून जीवन संपवलं. अनिता व जगदीश पाटील यांचा विवाह 10 वर्षांपूर्वी आंतरजातीय पद्धतीने झाला होता. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. मात्र सोशल मीडियावरून जोडलेल्या संबंधांमुळे हे कुटुंब उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी देवा धनगर याची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्रेम प्रकरणातून खुनाची ही घटना घडली आहे. घटनास्थळावरून तसे पुरावे मिळाले आहेत. दोघांचे मोबाईल आणि सोशल मीडिया चॅटवरून इतर तपास करण्याचं काम सुरू आहे, असे चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सांगितले. सोशल मीडियावरील संबंधांचा हा दुर्दैवी शेवट संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, चोपडा.